महत्त्वाची बातमी अर्थातच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मविया चांगलीच आक्रमक होताना दिसते। आज मवियाच्या 2 बैठका आहेत। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्याचा मुद्दा हा या बैठकीत प्रमुख अजेंड्यावर असेल, तर दुसरी दृश्य काँग्रेसच्या आंदोलनाची। काँग्रेस आज राज्यभर आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक होताना दिसतेय। एकूणच शेतकऱ्यांकरता मविया मैदानात उतरत असल्याची ही बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा नेमक्या याच मुद्द्यावर आज बैठक बोलवली असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी देखील या बैठकीची दाट शक्यता मात्र वर्तवली जाते। साधारणतः दुपारच्या दरम्यान या बैठकीला सुरुवात होईल। जर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ठोस पावलं उचलली नाही तर मात्र तीव्र आंदोलनाचा इशारा आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील देण्यात आलेला आहे। तर तिथं शेतकऱ्यांकरता मविया आक्रमक झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात या बैठकीत विचार विनिमय होणार असल्याची माहिती मिळतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, बैठकीसंदर्भात अधिकृत जरी घोषणा झाली नसली तरी देखील बैठकीची दाट शक्यता मात्र वर्तवली जाते। काल सुद्धा दसरा मेळाव्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा प्रश्न हा उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं कळलं। उद्धव ठाकरेंनी वारंवार याचा उल्लेख देखील व्यासपीठावरून केलेला आहे आणि शेतकऱ्यांना जर योग्य न्याय मिळाला नाही तर मात्र तीव्र आंदोलन करू असा इशारा आता ठाकरेंची सेना सुद्धा देते। लागवी नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गट सुद्धा आता पुढे आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मदत ही दिली जातेच आहे, मात्र सरकारकडून योग्य ती मदत जी आहे ती लवकरात लवकर येत्या 2 दिवसात देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आता ठाकरे गटाने घेतलेली आहे। जर 2 दिवसात मदत केली नाही तर ठाकरे गट मराठवाड्यात आणि राज्यामध्ये रस्त्यावरती उतराल आणि यासाठी खरं रणनीती जी आहे ती आज ठरण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील नेते सुद्धा मुंबईत आहेत। काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे नेते मुंबईत आहेत, त्यामुळे आज सेना भवनामध्ये ही बैठक होऊ शकते आणि बैठकीच्या दृष्टीमध्ये खरं तर शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण जो कार्यक्रम शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला आहे तो म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात जर राज्य सरकारकडून भरीव मदत शेतकऱ्यांना झाली नाही तर शिवसेना ठाकरे गट जे आहे ते रस्त्यावर उतरल। सोबत महाविकास आघाडीचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते नेते शिवसैनिकांसोबत रस्त्यावरती उतरतील असं एकंदरीत वातावरण पाहायला मिळते। मात्र या संदर्भातली जी रणनीती आहे ती आज ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे राज्य सरकारकडून मदत ही मागितली जाते तर दुसरीकडे शिवसैनिकांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या परीने जमेल तेवढी मदत करण्यात यावी। मात्र राज्य सरकार नक्की काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकारने जर 2 दिवसात मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली नाही तर शिवसेना कशा प्रकारे राज्यभर आंदोलन करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।